ठाकरेंच्या शिवसेनेकडनं अमोल कीर्तीकर यांच्या उमेदवारीची घोषणा झाली आणि त्याच वेळी त्यांना ईडीचे समन्सही आले। मुंबई महापालिकेतल्या खिचडी घोटाळ्यात ईडी चौकशीचं समन्स कीर्तीकरांना बजावण्यात आलंय आणि त्यानंतर कीर्तीकर नॉट रिचेबल आहेत। कीर्तीकरांच्या उमेदवारीला संजय निरुपम यांनी विरोध करत बंडखोरीची भाषा केली आहे। आता या मतदारसंघात अमोल कीर्तीकरांचे वडील गजानन कीर्तीकर यांची भूमिका काय असणार हेही पाहणं औत्सुक्याचं असेल। मानसिक एका अवघडलेल्या परिस्थितीतून तो जिद्दीने उभा राहिलेला आहे, त्याच्याबद्दल मी सगळ्यांसमोर त्याचं कौतुक करतोय। आणि जो लढेल या सगळ्या परिस्थितीमध्ये जो शरण जाईल तो उद्ध्वस्त होईल आणि जो लढेल तो जिंकेल। उद्धव ठाकरेंनी अमोल कीर्तीकर यांना उत्तर पश्चिम मुंबईची उमेदवारी जाहीर केली तो हाच क्षण। शिंदेंच्या शिवसेनेमधले असलेले खासदार गजानन कीर्तीकर यांच्या मुलाला ठाकरेंच्या शिवसेनेने लोकसभेचं तिकीट दिलंय। ही उमेदवारी जाहीर होत असताना दुसरीकडे ईडीची नोटीस अमोल कीर्तीकरांच्या घरी धडकली। कोरोना काळामध्ये मुंबईमध्ये झालेल्या खिचडी घोटाळ्या प्रकरणी हे समन्स पाठवण्यात आल्याचं कळतंय। कोरोना काळामध्ये प्रवासी मजुरांना खिचडीचं वाटप झालं। खिचडी कंत्राटामध्ये भ्रष्टाचार झाल्याची आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार दाखल आहे। खिचडी वाटप कंत्राटामध्ये 6,37,00,000च्या भ्रष्टाचाराचा आरोप होतोय। या प्रकरणामध्ये सुजित पाटकर, सूरज चव्हाण, संदीप राऊत यांचीही ईडी चौकशी झाली आहे। या प्रकरणी अनेक कंपन्या आणि महापालिका कर्मचाऱ्यांवरती गुन्हे दाखल आहेत। यापूर्वी नोव्हेंबर 2023 मध्ये सुद्धा अमोल कीर्तीकरांची अशीच चौकशी झाली होती। कीर्तीकरांना समन्स आल्याच्या नंतर ते नॉट रिचेबल असल्याचं सांगितलं जात आहे। तर कीर्तीकरांच्या उमेदवारीमुळे खिचडी घोटाळ्याला उद्धव ठाकरेंचा आशीर्वाद असल्याचं स्पष्ट झाल्याची टीका किरीट सोमय्या यांनी केली आहे। अमोल कीर्तीकर यांचं उमेदवारी घोषित करून उद्धव ठाकरे यांनी कोविड घोटाळा हे मातोश्रीचा संमतीने होत होता असा इशारा दिला आहे का? अमोल कीर्तीकरचा जोडीदार ज्याला कन्सल्टन्सी फी म्हणून 1,20,00,000 मिळाले तो जेलमध्ये आहे। याच प्रकरणात अमोल कीर्तीकरला पण ईडीने बोलवलं आहे। त्याच्या खात्यात 1,65,00,000 गेले। अर्थ उद्धव ठाकरे साहेबांचा कोविड घोटाळेबाजांना आशीर्वाद आहे। तर ईडीच्या समन्समुळे अमोल कीर्तीकर दबावाला बळी पडणार नाही तसं संजय राऊत सांगतायत। अजिबात उमेदवार बदलला जाणार नाही। अमोल कीर्तीकरांच्या पाठीशी संपूर्ण शिवसेना ठामपणे उभी आहे। हे दहशतवाद दबाव याला झुकणारे आम्ही नाहीत। जे जायचे डरपोक ते निघून गेले। आम्ही लढणारे लोक आहोत, त्यात अमोल कीर्तीकर आहेत। आम्ही लढू आणि वायव्य मुंबईची जागा जी अमोल कीर्तीकरांची उमेदवारी आम्ही जाहीर केली आहे तिथे त्यांचीच उमेदवारी कायम राहील। एकीकडे हे सगळं सुरू असताना कीर्तीकरांच्या उमेदवारीला काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी विरोध केलाय। उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघावरती काँग्रेसचा दावा असताना हा मतदारसंघ ठाकरेंच्या शिवसेनेला दिल्यामुळे निरुपम नाराज झाले आहेत। आता या खिचडी चोर उमेदवाराला मतदान करणार नाही असं सांगत त्यांनी बंडखोरीचे संकेत दिले। देखिए, अगर 2019 की बातें आपको याद हैं तो आपको ये बात भी याद होगी कि जब शिवसेना और कांग्रेस का अलायंस हो रहा था सबसे पहले मैंने विरोध किया और बहुत खुल के विरोध किया और मैंने कहा था कि शिवसेना के साथ अलायंस करके, गठबंधन करके, युति करके आप अपने आप को खत्म कर रहे हैं। ये धीरे धीरे एक डीजेनरेशन की प्रक्रिया शुरू होगी। आज 5 साल बाद बिल्कुल मुंबई में वही चीज दिख रहा है। हमने कहा था शिवसेना के साथ अलायंस नहीं होना चाहिए कांग्रेस का। आप हार गए, कोई दिक्कत नहीं, नए सिरे से मैदान में उतरिए और एक सशक्त विपक्ष की भूमिका निभाते हुए कांग्रेस को फिर से पूरे मुंबई में और महाराष्ट्र में खड़ा किया जा सकता है। लेकिन हमारे कुछ लोग ऐसे थे जिनको सत्ता की मलाई चाहिए थी, सत्ता को शेयर करना था और इस वजह से वो चले गए।
और उसका नतीजा सामने। बिल्कुल, जब मैं ये आह्वान कर रहा हूं तो निश्चित तौर पर कांग्रेस का जो कैडर है, जो मेरे से जुड़े हुए जो लोग हैं, वो सारे के सारे लोग शिवसेना के इस कैडर का, शिवसेना के इस उम्मीदवार का विरोध करेंगे। और सिर्फ कैडर ही नहीं, कांग्रेस के कार्यकर्ता नहीं, कांग्रेस को मानने वाले मतदाता भी इस खिचड़ी चोर के लिए काम नहीं करेंगे, उसको वोट नहीं देंगे, ऐसी मैं घोषणा कर रहा हूं। महाविकास आघाडीमधून अमोल कीर्तीकर यांना मदत मिळणार नाही हे स्पष्ट असताना शिंदेंच्या शिवसेनेमध्ये असलेले गजानन कीर्तीकर हे पडद्यामागून पुत्राच्या पाठीशी उभे राहतील अशी राजकीय चर्चा सुरू आहे। या मतदारसंघामधून रवींद्र वायकर, स्वप्नील टेंबवलकर यांच्या व्यतिरिक्त फारसे नेते शिंदेंच्या शिवसेनेमध्ये गेलेले नाही आहेत। महायुतीमध्ये या मतदारसंघामधून भाजप उमेदवार देणार असल्याचं सांगितलं जात आहे। काँग्रेसवर नाराज असलेल्या संजय निरुपमांना भाजप संधी देईल का अशी ही चर्चा आहे। पितापुत्रांच्या असलेल्या वेगवेगळ्या पक्षीय भूमिका, ईडीचं समन्स, काँग्रेसचा विरोध यामुळे ही निवडणूक चुरशीची होणार असल्याचं दिसतंय। अशामध्येच अमोल कीर्तीकरांना वडील गजानन कीर्तीकर मदत करणार की तटस्थ राहणार याकडेही लक्ष असेल। पंकज दळवी, पुढारी न्यूज, मुंबई।